ज्या व्यक्तीमध्ये अवगुण आहे त्या अवगुणाचा त्रास दुसऱ्याला तर होतोच, पण त्याला स्वतःलाही होतो. म्हणून त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. बघूया काय म्हणतात. विंचा पिढी नांगी, ज्याचा दोष त्याचा अंगी, केला पाहिजे विचार, मन मित्र दावेदार, मधुरा उत्तरी, रावा खळे उरावरी, तुका म्हणे रेडा, सुखी जाती आयशा पिढा. तर विंचवाची तीक्ष्ण नांगी, विंचवाला सुद्धा लागली तर त्यापासून वेदना होतात. ज्याला त्याला आपला अवगुण स्वतःलाच पीडादायक होत असतो. तर तुम्ही बघा की आपल्याला समजा आपण जर एखाद्याला रागाने बोललो, जोरात बोललो, तर त्याचा त्रास आपल्याला होतो का नाही. तर तसंच ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या मनातील गुण, आपले मित्र तर दोष हे शत्रू आहेत. म्हणजे गुण हे मित्र आहेत आणि दोष हे शत्रू आहेत. पोपटाचे बोलणे कसे मधुर असते, त्यामुळे लोक त्याला आपल्या अंगाखांद्यावर घेऊन खेळवत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, रेडा एक असा प्राणी आहे ज्याच्या अंगी कोणताही गुण किंवा दोष नाही. म्हणजे रेड्याला पोपटासारखे सुखही नाही आणि विंचवासारखे दुःखही नाही. आणि म्हणून या अभंगातनं तुकाराम महाराज म्हणतात की आपल्यामध्ये जर चांगले गुण असतील तर ते चांगल्या गुणाचा आपल्याला आनंद होतो, आणि आपल्या मनामध्ये जर अवगुण असतील तर त्या अवगुणाचा त्रास आपल्यालाच होतो. आणि म्हणून आपण ठरवायचं की आपण कसं राहायचं आहे. रामकृष्ण.